आज मशरूम पुलाव आणि क्रीमी व्हाईट सॉस बनवूया। हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मस्त असा टेस्टी क्रीमी व्हाईट सॉस आणि मशरूम पुलावची रेसिपी बनवणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा। कढई घेतली आहे मी, त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं आहे। त्यामध्ये खडा मसाला घातला आहे, दालचिनी आणि मोठी विलायची घातली, तेजपत्ता घातला, थोडंसं परतून घेतलं। त्यानंतर 10-15 कढीपत्त्याची पानं घातली आहे, ते पण परतून घ्यायचे। त्यानंतर मोठा 2 कांदे कट करून घेतले होते मी, ते घातले। कांदा लवकर परतून व्हावा म्हणून थोडंसं मीठ घातलं वरून आणि झाकून ठेवलं आणि हा कांदा परतून घेतला। हे बघा, कांदा परतून झाला होता। त्यानंतर मी भाज्या कट करून घेतल्या आहे। फ्लावर, टोमॅटो आणि बटाटा कट करून घेतला आहे। तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या घेऊ शकता किंवा यामध्ये अजून पनीर सुद्धा ऍड करू शकता। त्यानंतर मी इथं वटाणे पण घातले आहे, थोडे अर्धी वाटी। मिक्स करून घेतलं व्यवस्थित। या भाज्या सुद्धा परतून घ्यायच्या, झाकण ठेवायचं थोडा वेळ, 3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवलं, परतून घेतलं। त्यानंतर मी इथे तिखट काढून घेत आहे। घरगुती तिखट घेतला आहे 2 चमचे। हा आहे बिर्याणी मसाला 1 चमचा, हळद घेतली आहे 1 चमचा। त्यानंतर चपाटा मिरचीचे तिखट घेतला आहे 1 चमचा, धना पावडर, काश्मीरी मिरची तिखट आहे 1 चमचा। आपल्या भाज्या परतून झाल्या होत्या। त्यानंतर त्यामध्ये मी मशरूम घातला आहे। मशरूम मी पाण्यात थोडा वेळ भिजत घातलं होतं, 10 मिनिटं। त्यानंतर त्याची वरची साल काढून घेतले आणि स्वच्छ करून घेतले। तुम्ही बघू शकता मशरूम खूप छान स्वच्छ करून झालेले होते, व्हाईट कलरचे दिसत आहे। त्यानंतर काढून घेतलेले तिखट यामध्ये मिक्स करून घेतलं, परतून घ्यायचं 1 मिनिटभर। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ मी यामध्ये घातला आहे। 2 वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून भिजत घातला होता अर्ध्या तासासाठी। जेव्हा आपण तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालतो त्यावेळेस राईस जो शिजून तयार होतो तो खूप छान मोकळा होतो आणि लवकर पण शिजतो। यामध्ये फक्त पाणी थोडं कमी घालायचं। त्यानंतर जेवढा राईस होता, मी तांदूळ जेवढे घेतले होते तेवढे त्याच्या मी दुप्पट पाणी घालून घेत आहे। मिक्स करून घेतलं व्यवस्थित। त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घातली। रोज रोज आपल्याला भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे कधीतरी अशा प्रकारचा पुलाव बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। त्यानंतर यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ। मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची चिमूटभर आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी हा पुलाव शिजू द्यायचा। शिजत असताना याला कुठल्याही प्रकारचं हलवायचं नाही, अजिबात मिक्स करायचं नाही, नाहीतर तांदूळाचे तुकडे होतात आणि तांदूळ अख्खा राहणार नाही। मग त्यानंतर मी मिक्स करून घेतला आणि झाकण ठेवून हा भात शिजायला ठेवून दिला। आपला पुलाव शिजत आहे तोपर्यंत आपण आता मशरूमचा व्हाईट सॉस तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं मशरूम घेतले होते। मी पूर्ण रेसिपीसाठी जवळपास 400 ग्रॅम मशरूम वापरले होते। 200 ग्रॅम पुलावसाठी वापरले, 200 ग्रॅम सॉससाठी वापरत आहे। हे सुद्धा मशरूम स्वच्छ धुवून कट करून साल काढून घेतले होते। त्यानंतर आलं लसूण तुपामध्ये थोडंसं परतून घेतलं, तूप घातलं, आलं लसूण घातले। ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली, त्यासाठी सॉरी। त्यानंतर मशरूम घातले आणि 1-2-3 मिनिटं परतून घेतले। परतून घेतलेले मशरूम काढून घेतले आणि कढईमध्ये तूप घातलं आहे 2 चमचे। त्यामध्ये 4 चमचे मैदा घातला आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता, फक्त कलर मध्ये थोडासा फरक पडतो। त्यानंतर हा मैदा व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतला, 4-5 मिनिटं परतून घेतला लो फ्लेमवर। हा मैदा व्यवस्थित परतून घ्यायचा तुपामध्ये। मैदा परतून झाला त्यानंतर मी यामध्ये दूध घातलं आहे। दूध हळूहळू मिक्स करायचं। जवळपास अर्धा लिटर दूध मी पूर्ण या सॉससाठी वापरलं होतं। आधी थोडंसं घातलं होतं, 1-1.5 कप, त्यानंतर परत घातलं,
कारण हे जे मैदा आहे त्याच्या आपल्याला लम्स नको व्हायला म्हणून हळूहळू मिक्स करायचं. परत राहिलेलं दूध घालत आहे मी. मिक्स करून घेत दूध घातलं आहे. जवळपास 3 वेळेस मी हे दूध घातलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. 1 ग्लासभर पाणी घातलं होतं मी. आपल्याला जेवढं हे बनवायचं आहे, सॉस बनवायचं आहे, तेवढे आपण यामध्ये पाणी ऍड करू शकतो. हे बघा, मैदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतला. आणि सर्व तयार होईपर्यंत सारखं मिक्स करत राहायचं. यामध्ये मी व्हाईट सॉसचा जो मसाला मिळतो तो घातला आहे. याने छान स्वाद येतो या सॉसला. 10 रुपयाचे सॅशे मिळते हे फक्त. स्वाद मस्त असतो त्याचा अगदी. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतला. आणि आपण परतून घेतलेले मशरूम यामध्ये ऍड केले. परत मिक्स करून घ्यायचं. आणि 8 ते 10 मिरी कुटून घेतले होते मी, ते पण यामध्ये घातले आहे. ती पण क्लिप माझ्याकडनं मिस झाली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं मी यामध्ये. आणि याला शिजवून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिटं शिजून झालं होतं. त्यानंतर राईस पण शिजून झाला होता आपला. त्यानंतर मी यामध्ये घातला आहे चिली फ्लेक्स. एक 3-4 मिरच्या बारीक करून घेतल्या आणि ते घातलं आहे. 5 ते 7 मिनिटं उकळून घेतलेला आपला मशरूम सॉस सुद्धा तयार झाला होता. मिक्स करून घेतला व्यवस्थित. तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपला पुलाव सुद्धा छान शिजवून तयार झाला होता. हे बघा, मस्त असं शिजून तयार झालेला पुलाव आपण सर्व करून घेऊया. सोपी रेसिपी आहे. अगदी तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरी सुद्धा खूप छान तयार होईल. पूर्ण रेसिपी व्यवस्थित फॉलो केली तर टेस्टी असा पुलाव आणि सॉस तयार होईल. बाउलमध्ये मी सर्व करून घेतला आहे आधी पुलाव आणि त्यानंतर छान टेस्टी असा मशरूम क्रीमी राईस सर्व करून घेतला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.